आजीलाच नसतो तुझं. थांब सांग जा. थांब थांब जा. थांब. आता कडबर तुझ्या आजीला भेच बाहेर काढायला माझी आजी तुला घरा बाहेर काढ ते. तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. तर आमची मम्मी काय करते लावतो तुम्हाला. हे आधी बघा आमची दिव्या काय करते. दिदे काय करते ग? काय आरशा समोर काय बघतीय? तोंड बघते वय. मला वाटलं दुसरंच काहीतरी करते. पावडर फात मग जरा म्हणतोय फास जरा. बघा आमची मम्मी काय करते. तर बघा मित्रांनो ह्यांचं इथं काय चालू आहे. किती वाजले का मम्मी? वाजले किती बी आपल्याला काय करायचं. बघा 9 वाजले त्या आणि ज्या चपात्या चालू आहे त्या. किती वाजले काय करायचं आपल्याला. मी 10 वाजता शाळेत जातोय आणि तुझं आता असतं वय ग. 10 वाजता तयार झालं म्हणजे 5 झालं ना. 10 वाजता कसलं टीव्ही बघत असताना तुला नाही कळत. टीव्ही बघत होतो अभ्यास करत बसलो तू. अभ्यास तुम्हाला सांगते हे अभ्यास कावाचं करतोय या शनिवार रविवार दिलेला अभ्यास त्याचा आज चालू आहे लागलाय सांगा. ज्या दिवशी सर दिलाय त्या दिवशीच करा येत नाही का. तवा करू वाटत नव्हतं. मग आता कशाला लागला आम्हाला शिकवायला. तर बघा ते भात केला ह्यांनी. त्या भातात किती शेजवान चटण्या टाकल्या त्या. 2 शेजवान चटण्या टाकल्या त्या. इतकं असतं वय ग मम्मी. आ तुला काय करायचं. ती उगा आमचं बाप्पा आहे जा लई लाड करते ते. लई लाड होतोय जा मुनी लई टाकते. काय तुमचं पप्पा आणून देते वय ग. तुझं माझ्या पप्पाला आणावं लागतंय तर समज. तू उडवती बिनकामाचं. उडवती काय तुझ्या काही ईड आहे काय. या दोन्ही होत्या पण ह्याच्या आधी हे टाकली होती आणि ह्यातली लय खोट बोलते बघा. खाल्ली होती का नाही ग. ह्यातल्या राहिलेल्या काढून मी आता ती वापरले लागलाय सांगाय. येऊ ग आमचं पप्पा हिला डोक्यावर बसवून घेते ते म्हणून ती पप्पाच्या डोक्यावरच बसती. घर बांधून ठेवले मला बसायला पप्पाने. चटणी टाकली म्हणून इतकं लाल दिसतंय. चटणी टाकली. आणि बघा ही भात खाती कुशाल. हिचं वजन वाढलं या. सकाळ सकाळ चालाय जाते आणि आता ही भात खाते. ती एक म्हण आहे बघा, तोंडावर नाही ताबान म्हण मला बारीक व्हायचंय बाबा. असं चालू आहे ह्यांचं. मग कुठं लिहिलंय का भात खाऊ नये म्हणून. तुम्ही सांगा भात खाऊ नये. वजन भात म्हणजे भात खाल्ल्यानं वजन वाढतं. वजन वाढतं का नाही कमेंट करून सांगा. वाढत असेल पण इतकं कुठं भात खातोय आम्ही. काय मी एकटी खाणार आहे काय ती. आणि असं बी माझं वजन 50 किलो आहे. 50? 70 किलो वजन आहे. 50 किलो आहे. 70 किलो आहे बघा. याच्या जर आईचा फोन आला का नाही गुपचूप स्लॅपवर जाणार कपडे वाळू घालायचे ह्यानं आणि हळूहळू जाऊन बोलणार की आई मला लय ताप देते ती आणि मला लय सासर वास आहे. सासरे होतं तेव्हा इथून 40 किलो होतं आणि इथं आली 70 किलोची झाली आणि म्हणती मला सासर वास आहे. आता तर कधी का मला सासरी असताना 40 किलो होती. मग बरोबर आहे ना. मी आता सासरीच आहे 40 किलो वजन आहे माझं. नाही माझं चुकलं. माहेर असताना 40 किलो होती आणि इथं आल्यावर 70 किलोचा रेडा झालाय. म्हणते मला सासर वासायलंय. खरं सांगते माझं वजन फक्त 70 किलो आहे. 70 किलो वजन आहे. तुम्हीच सांगायचं वजन किती. त्याचं काय माहित आहे. 70 किलो वजन असणार. 70 किलो वजन आहे. 70 किलो. बरं हो दे. काय तुला करायचं. माझा पप्पा माझा नवरा खाऊ घालते. माझ्या पप्पाचं उडतं इथं सामानानं. तुझा पप्पा कुठे म्हणलाय मला अजून मला की माझं सामान उडतंय तू खात जाऊ नको. तुला काय करायचं. उग पप्पा तुझं मॅ करते ते या. मग करू दे की. उग तू पप्पाचं सामान उडवती या. हे लगेच आणान ते आणान. करू दे. तुझ्या आजीला काय ताप नाही. तुझ्या पप्पाला काय ताप नाही. तुला कशाला ताप आहे. मला ताप. तू काय मिळवून आणून देत नाही मला. माझं पप्पा मिळवून आणून देतात. तू तर गप्प आहे. चोंबडी मम्मीची साईड येणारी. म्हणलं मम्मीची साईड घेती या. प्युअर चुमडी चुमडी चुमडे चुमडी ही चुमडी आणि महाचुमडी.
भांडणं लावती पप्पाच्या तर मम्मी पप्पाच्या तर आधीच्या. मग कशा लावलीत भांडण हा तूच भांडणं लावती. नाही सांगा पप्पा तुझं बैल झाले त्या होय काय होती मग आजी ते पप्पाला खवळती मग पप्पा तुझ्यामुळं पप्पाची ना आजीची भांडणं होती ती माझ्यामुळं नाही ती कोणाची भांडण होत तुझ्यामुळंच होती ती. तुझी आजी साहेब भांडण का तुळी आजीलाच नसतं तुझं. थांब सांग जा थांब थांब जा थांब. आता कडबर तुझ्या आजीला भेच बाहेर काढायला माझी आजी तुला घरा बाहेर काढ ते मग कुठं राहणार तू. कुठं राहणार रस्त्यावर? पप्पाला घेऊन मी जाईल दुसरीकडे खोली करू आणि कुठतरी तर अशीच कालवा करत राहणार आणि आहे. तू आणि तू तुझ्या आजीपाशीच राहा होय होय काय तिथे अशीच बडबडी आहे ती निवळ लय बडबड करते ती. बघ कशी मुलगा आली ते. बाय बाय.